हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथं 29 ऑगस्ट रोजी पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या गिरीश पिल्लाई यांचा खून झाला होता. हा खून पंक्चरचे पैसे देण्यावरून झाल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलं होतं. पण या प्रकरणी काल आणखी 4 जणांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता या प्रकरणी नवी माहिती पुढे आली आहे. पिल्लाई यांचं दुकान हडप करण्यावरून झालेल्या वादातून 2 लाखाची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार बैठकीत दिली आहे. या प्रकरणी अजय दिलीप शिंगे, तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे, आर्यन दत्तात्रय घुणके आणि एका अल्पवयीन अशा 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी गिरीश पिल्लाई नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हद्दीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता. त्याबाबत हुपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये 31 तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्पवयीन गुन्हेगार असे 2 जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते. सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती, परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या. त्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लाई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे, आर्यन दत्तात्रय घुणके, नचिकेत कांबळे आणि 2 अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून या खुनाच्या सविस्तर बाबींविषयी तपास करण्यात येत आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.